गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंब्र्याच्या खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना कर्मचारी वर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड मिळाली. ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरामध्ये धाव घेतली. त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो व्हिडिओ काढले आणि त्यातील काही मतदान कार्डावरील पत्त्यांची चौकशी केली असता तिथे कोणीही वास्तव्यास नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही ओळखपत्र बोगस असल्याचं निष्पन्न झालं आहे. ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही कार्डे 149 विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावरती थेट हल्ला चढवलाय. ते म्हणाले, खासदार राहुल गांधी गेली अनेक वर्ष वोट चोरीसाठी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे पुराव्यासकट सांगत आहेत, परंतु निवडणूक आयोग सतत डोळेझाक करत सरकारला पाठीशी घालत आहे. ठाण्यात घडलेली ही घटना त्याचे ठोस पुरावे देणारी आहे, असंही पिंगळे यांनी म्हटलं. या शिष्टमंडळात निलेश पाटील, मोतीराम भगत, वसीम सय्यद, यासीन मोमीन, रवींद्र कोळी, नुरशीद शेख, हमीद शेख, रमेश सोनाने, रोशन पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. फेक आहेत, फेक ॲड्रेसवरती, फेक पर्सनवरती अशा प्रकारचे अनेक शेकडो ID कार्ड हे वसीम सय्यद, निलेश पाटील व मोतीराम भगत यांच्या सहकाऱ्यांनी मतदार नोंदणी अधिकारी यांना पत्र देत आहेत. यावेळी वसीम सय्यद, मोतीराम भगत, राहुल पिंगळे, निलेश पाटील आणि अन्य पदाधिकारी यावेळी